अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना। तर आज आपण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींना सर्वात प्रिय कोणती गोष्ट आहे, सर्वात प्रिय कोणती सेवा आहे, तर ती सेवा आपण आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, अनेक पारायण, गुरुचरित्र पारायण, स्वामीचरित्र पारायण, स्वामींच्या अनेक सेवा चालू आहेत। 21 दिवसाच्या, 108 दिवसाच्या, 9 दिवसाच्या, 11 दिवसाच्या आणि दररोजची नित्यसेवा, स्वामींचा नामस्मरण, स्वामींचे तारक मंत्र, बऱ्याच सेवा चालू आहेत। पण ह्या सेवेतून बऱ्याच ताईंना किंवा आपण ज्या हाऊसवाईफ आहेत तर त्यांना, किंवा ज्या बाहेर जाऊन काम करतात तर त्यांना स्वामींची सेवा करायला जमत नाही। भरपूर दिवसभर आपल्या मागं काम असतात, तर ते कामातून टाईम जर भेटत नसला तर बघा, तासनतास असं एका जागेवर बसून ज्यांना पूजापाठ करायला जमत नसेल तर त्यांच्यासाठी एक साधी आणि सोपी स्वामींची सेवा आहे। तर ती आज कोणती सेवा आहे ते आपण जाणून घेऊया। तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर सर्वांनी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सपोर्ट करा। तर बघा, आता स्वामींचा प्रकट दिन लवकरच जवळ आलेला आहे। तर आता सर्वांच्या सेवा चालू आहेत, तर बऱ्याच जणांना प्रत्येकजण सेवा करायलेलं बघून आपल्याला वाटत असतं की माझ्याकडून ही स्वामी महाराजांची सेवा होत नाही, मी काय करू, आपलं मन नाराज होतं। तर मन नाराज करून अजिबात घ्यायचं नाही। या सेवेनं स्वामींचं पारायण केलंय की या सेवेचं फळ आपल्याला मिळेल, आणि स्वामींच्या ज्या काही सेवा आहेत त्याचं सुद्धा फळ आपल्याला या स्वामींच्या आवडत्या सेवेने मिळेल। तर ती सेवा कोणती आहे तर ती आपण जाणून घेऊया। बघा, स्वामींना आपल्या मनाने, म्हणजे आपल्या मनातून जर स्वामींना आपण श्रद्धेने, आतुरतेने जर हाक मारली तर स्वामी आपल्यासाठी नक्की धावून येतात। आणि स्वामींचं असं नाही की माझी सेवा करायलाच पाहिजे असं तसं नाही, मनात फक्त भाव पण असला तर स्वामी पावतातच आपल्याला। स्वामी काय, कोणतेही देव, मनात फक्त भाव असला तर ते आपल्याला पावतच असतात। तर बघा, या दिवशी भरपूर काही, स्वामींच्या प्रकट दिना दिवशी भरपूर काही करायच्या सेवा आहेत, आणि महिना आधी पण या सेवा चालू आहेत। तर बघा, आपण स्वामींच्या जर सेवा त्या दिवशी जर नाही जमत, आता नामस्मरण पण एक सर्वात सोपी स्वामींची सेवा आहे, पण तीसुद्धा कोणत्या जर ताईंना तीसुद्धा सेवा जमत नसेल तर त्याच्यापेक्षाही साधी आणि सरळ, काहीही न लागणारी, आपल्याला तासनतास बसायची गरज नाही, किंवा कोणता पूजापाठ करायची गरज नाही, किंवा कोणते पारायण किंवा कोणतं व्रत वैकल्य असं काहीही उपवास तपास काहीही करायची गरज नाही। तरी पण स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहील, त्याच्यासाठी एक स्वामींची सर्वात प्रिय आणि आवडती सेवा आहे, म्हणजे ती आपण बघा, स्वामींच्या प्रकट दिना दिवशी जर आपल्याजवळ कुठे केंद्र असेल, किंवा किंवा स्वामींचं मंदिर किंवा दत्त मंदिर, बघा आता बऱ्याच ठिकाणी केंद्र असतील असं नसतंच, तर कुठे केंद्र असतं किंवा नसतं तर आपण त्या दिवशी दत्त मंदिरात पण गेलो तर सर्वात उत्तम। आणि जर दत्त मंदिरात पण, आता बघा, आपल्याला स्वामींच्या प्रकट दिना दिवशी अक्कलकोटला तर जायला बऱ्याच जणांना जमत नाही, तर ज्यांना जमतं ते जातील, आणि ज्यांना स्वामी बोलवतील ते नक्की अक्कलकोटला जातील, कारण स्वामींच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही। स्वामींचं जर इच्छा असेल तर आपण नक्की अक्कलकोटला जाऊ, आणि जर अक्कलकोटला नाही जर जाणं झालं तर स्वामींच्या मठात तरी नक्कीच जाऊ। तर बघा, स्वामींच्या मठात, केंद्रात किंवा दत्त मंदिरात त्या दिवशी आपल्याला सर्वात श्रेष्ठ, सर्वात स्वामींची आवडती सेवा ही दान आहे। तर कोणत्याही गरजू व्यक्तीला आपण त्या दिवशी दान करायचं। बघा, आपल्या दारात येऊ, कुठे बाहेर, मंदिराच्या बाहेर किंवा आपल्या दारासमोर जी गरजू व्यक्ती येईल त्यांना त्या दिवशी दान करायचं, म्हणजे करायचं। बघा, ही सर्वोत्तम स्वामींची आवडती सेवा आहे, म्हणजे ती म्हणजे दान। तर अन्नदान ही स्वामींची सर्वात आवडती सेवा आहे। तर त्या दिवशी आपण कुणाला कोणतंही पिवळं वस्त्र किंवा पिवळं फळ, म्हणा केळी किंवा पेढे म्हणा, आणखीन बरेच ज्या पिवळ्या वस्तू आहेत तर ते दान आपल्याला त्या दिवशी करायचं।
वस्त्रदान, अन्नदान हे त्या दिवशी आपल्याला करायचं म्हणजे करायचं. तर बघा, मंदिराबाहेरच्या गरजू व्यक्ती बसलेल्या असतात, तर त्यांना खाण्यासाठी त्या दिवशी आपण काही पण द्यायचं. असं नाही बघा, आता आपल्या कामात जर कोण जॉब करत असेल तर त्यांच्या पगारीतून जास्त नाही, तिथं 100 रुपयाचं म्हणा, 500 रुपयाचं म्हणा किंवा 1000 रुपयाचं म्हणा, जसे आपलं बजेट आहे त्या बजेटनुसार आपण दान करायचं आहे. तर बघा, आपण 1000चं करू, 100चं करू, 50चं करू, पण त्या दिवशी आपल्याला समजा आपण 1-2 डझन केळी पण घेऊन तिथं अवतीभोवतीचं मंदिराच्या प्रसाद म्हणून जर वाटली तर ती खूप छान. तर सर्वात सेवा ही दानाची आहे. तर त्या दिवशी आपण नक्की दान करायचं आहे. वस्त्रदान, अन्नदान ही सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात स्वामींना आवडती सेवा आहे. तर ही सेवा हे जर आपण केलं तर ह्याचं पारायण केलं इतकं पुण्य आपल्याला लाभणार आहे. तर नक्की सर्वांनी ज्या कोणांना सेवा करायला जमणार नाही त्यांनी नक्की ही सेवा करून बघा. स्वामी महाराजाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहील आणि स्वामींचा आशीर्वादही आपल्यावर नक्की राहील. आणि ज्या काही गरजू व्यक्ती आहेत तर त्यांचाही आशीर्वाद आपल्याला त्या दिवशी लाभणार आहे. तर बघा, एखाद्याला जर आपण भुकेलेला जर अन्न दिलं, तहानेल्याला जर पाणी दिलं, तर ज्या अंतरात्म्यातून त्यांच्या अंतरात्म्यातून जो आशीर्वाद निघतो तर तो सर्वात श्रेष्ठ असतो. कारण अडचणीच्या टायमाला पैशापेक्षा ही दुआंचीच जास्त गरज असते. बघा, आपल्याला जर कधी वाईट वेळ आली, जर आपण दवाखान्यात असलो आणि डॉक्टरना सुद्धा त्याच्यावर काहीच इलाज नाही करता आला, तर डॉक्टरसुद्धा म्हणतात आता हे देवावर आणि दुआवरच आहे. तर त्या गरिबांच्या दुआ आपल्याला अडचणीच्या वेळेस कामाला येतात. तर ही सर्वात उत्तम सेवा आहे की गरजू व्यक्तींचा आशीर्वाद आपल्याला कामाला येणार आहेत. तर ही सुद्धा सेवा स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे. आणि जर वाटलंच तर आपण त्या दिवशी आपल्याला इतर सेवा नाही जर करणं झालं तर ही सुद्धा सेवा केलेली सर्वात उत्तम आणि सर्वात मोठी सेवा आहे. तर ज्या ताईंना जमत नाही त्यांनी अजिबात नाराज व्हायचं नाही. कारण आपण कुठं केंद्रात किंवा मठात जाऊन आलोत तरीसुद्धा आलोत आणि दानधर्म केलं आणि फक्त स्वामींचा आशीर्वाद पण घेतला, स्वामींचा त्या दिवशी दर्शन पण घेतलं, तर ती सुद्धा खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे. तर अजिबात नाराज व्हायचं नाही. आणि ज्यांना कोणाला सेवा जमत नाही त्यांनी अजिबात नाराज व्हायचं नाही. कारण सर्वात भारी सेवा आपली अन्नदान ही आहे. आणि आपण समजा आपल्याला मठात केंद्रात जायला, बघा आता आमच्या गावाकडे स्वामींचं मठ नाही, केंद्र नाही. तर आमच्या गावात केंद्र नाही, मठ नाही आणि दत्त मंदिरसुद्धा नाही. तर मी घरातल्या घरात स्वामींचा फोटो, स्वामींची मी मूर्ती अक्कलकोटून मी स्वतः स्वामींची मूर्ती आणलेली आहे. तर मी असं वाईट मानत नाही की आमच्यात केंद्र नाही, मंदिर नाही, आमच्या गावात मी वाईट अजिबात मानत नाहीत. कारण स्वामी आपल्या घरात आहेत. स्वामी स्वतः अक्कलकोटून आपल्या घरात आलेले आहेत. तर त्यांची सेवा मी मनोभावेने करते. आणि वाटलंच तर मी कधी माझ्या माहेरला गेले तर स्वामींच्या केंद्रात जाऊन पण येते. त्याच्यामुळं मला काही असं वाटत नाही की आपण मन नाराज करायचं नाही. कारण स्वामी हे सर्वांकडे लक्ष देतात आणि सर्वांची साथ देतात, सर्वांना लक्ष देतात, सर्वांना आशीर्वाद देतात. तर त्याच्यामुळे ही सर्वोत्तम सेवा आहे. ज्यांना कोणाला सेवा जमत नाही त्यांनी ही सर्वात उत्तम स्वामींची प्रिय ही सर्वात एक स्वामींची आवडती सेवा आहे ते दानधर्म. तर त्या दिवशी आपण सर्वांनी नक्की हे सेवा स्वामींची करायची. स्वामी नक्की आपल्यावर सर्वात स्वामींची आवडती सेवा आपल्याला त्या दिवशी करायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.